मॅथ्सचे पेपर आहे केला जात आहे. मॅम कोणाचा पेपर आहे उद्या? मॅम आमचा प्रीती स्वप्नाली संध्या ऋतुपर्णा दीपाली प्रणाली यांचा समृद्धी आमचा आहे. ओके फाईन. कोणकोणते चॅप्टर आहेत त्याला? मॅम 9 चॅप्टर पर्यंत आहे. मॅम काय मॅम? आवाज डबल येतोय का माझा? यस मॅम. ओके एक मिनिट. आता आवाज येतोय क्लिअर? यस मॅम. ओके फाईन. तर आता तुमच्या एक्झाम साठी ऑल द बेस्ट सगळ्यांना. आणि आता आपण स्टार्ट थँक्यू मॅम. ओके, सगळे माईक ऑफ करा आणि आता लक्ष द्या. आपण हा जो चॅप्टर स्टार्ट केला होता व्हेरिएशन, यामध्ये आपण 2 प्रकारचे व्हेरिएशन बघितले होते. पहिलं होतं जे डायरेक्ट होतं व्हेरिएशन मॅम आणि स्क्रीन सेकंड नाही आपण दिसत आहे. इनव्हर्स. स्क्रीन नाही दिसत आहे? ओके, आय विल चेक. बाकीच्या ना कोणालाच दिसत नाहीये का रे स्क्रीन? दिसते मॅम. ओके. तर पहिला प्रकार होता व्हेरिएशनचा डायरेक्ट व्हेरिएशन आणि सेकंड टाइप होता इनव्हर्स व्हेरिएशन. तर आपण त्याचे एक्झाम्पल पण बघितले. आता त्याच्या अभ्यासावर आधारित नेक्स्ट आपला जो पॉइंट आहे तो आहे टाइम, वर्क आणि स्पीड. आता टाइम म्हणजे वेळ, वर्क म्हणजे काम आणि स्पीड म्हणजे वेग. हे तुम्हाला माहिती आहे. तर यामध्ये आपल्याला इनव्हर्स व्हेरिएशन बघायला मिळतं. जसं की स्टार्टिंग पासून आपण एक उदाहरण घेतलं होतं. ज्यावेळी एखाद्या बिल्डिंगचं काम पूर्ण करण्यासाठी 4 कामगार आपण लावतो, त्यावेळी समजा ते 10 दिवसात पूर्ण होतं. पण तेच काम जर आपण 8 कामगारांना सांगितलं तर वेळ कमी लागतो. याचा अर्थ 2 ज्या टर्म्स आहेत, म्हणजे जे एक्स आणि वाय हे जर आपण चल घेतलं तर ते एक्स आणि वाय हे चल डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये नाहीये, ते इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये. तर सेम अशाच प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला टाइम, वर्क आणि स्पीड मध्ये बघायला मिळतात. जसं की आता तुमच्या स्क्रीनवर एक एक्झाम्पल दिसतंय. एक्झाम्पल नंबर 1. आय रीड द एक्झाम्पल, यू जस्ट लिसन. आता हे एक्झाम्पल काय आहे? 15 women finish the work of harvesting a groundnut crop in 8 days. आता जे काही शेताचं हे काम आहे ते 15 जेव्हा लेडीज एकत्र येऊन, म्हणजे जे कामगार आहेत ते एकत्र येऊन करतात, त्यावेळी ते 8 दिवसात होतं काम. आता क्वेश्चन असा विचारलाय, फाइंड द नंबर ऑफ विमेन इफ द सेम जॉब इज टू बी कम्प्लिटेड इन 6 days. म्हणजे ते सेम काम 6 दिवसात जर कंप्लीट करायचं असेल तर किती कामगार लागतील? थोडक्यात असा क्वेश्चन आहे. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा कामगार किंवा वेळ कमी केलाय म्हणजे कामगार नक्कीच जास्त लागतील. तर आपल्याला यावेळी पहिल्यांदा इनव्हर्स व्हेरिएशन हे दाखवावं लागेल. तर कसं दाखवणार? समजा यांनी इथं एक्झाम्पल मध्ये दिलंय. काय दिलंय? द नंबर ऑफ डेज. सी हिअर, number of days required to finish a job is inversely proportional to the number of women employed. म्हणजे जेवढे दिवस लागतात त्याच्या इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये जितके नंबर ऑफ विमेन लागतात ते आहे. मग आपण कन्सिडर करू की लेट द नंबर ऑफ डेज बी डी. जेवढे वेळ लागणार आहे, जेवढे दिवस लागणार आहेत त्याला आपण डी हे लेटर घेतलं आणि त्याला डिनोट केलं. आता नेक्स्ट जो विमन आहे त्याचा नंबर आपल्याला लागणार आहे. मग किती नंबर आहे? म्हणून आपण नंबर आहे म्हणून त्याला एन कन्सिडर केलं. मग आता नेक्स्ट स्टेपला त्यांनी काय केलं
की डी हा इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आहे 1/n. 1/n म्हणजेच तो इनव्हर्स आहे. n म्हणजे काय आहे? n म्हणजे आहे नंबर ऑफ विमेन. ओके, तर तो इनव्हर्स आहे म्हणून आपण 1/n लिहितो. जर डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असता तर d अल्फा n लिहिलं असतं, पण इथे इनव्हर्स असल्यामुळे आपण 1/n लिहिणार. आता हा अल्फा आपल्याला नको आहे, म्हणजे अल्फाच्या जागी आपल्याला इक्वेशन बनवायचंय. मग आपण काय करणार? हा जो n आहे त्याच्या सोबत एक आपण k व्हेरिएबल घेणार, कॉन्स्टंट. म्हणजे d हा जो n इकडे जातो आणि इथे तो d मल्टिप्लाय बाय n इज इक्वल टू k. तर आता 15 आपल्याला माहितीये की नंबर ऑफ विमेन आहे आणि डेज आहेत 8. मग पहिल्यांदा आपल्याला k हा कॉन्स्टंट. तुमचा आवाज येत नाही, थोडासा खरखर येतोय. प्लीज थोडस रिपीट करता. ओके, सगळ्यांना प्रॉब्लेम येतोय का आवाजाचा? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. आवाज येत नाहीये. तुमचा आवाज डबल येतोय. अजून डबल येतोय? नो मॅम. मॅम कोणी ऑन केल्यावर तुमचा आवाज डबल येतोय. हा, मग म्हणून म्हटलं ना, सगळे माईक ऑफ करा. ओके, आता ज्याला फक्त काही प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल, त्याने फक्त हँड रेज करा. जर माईक तुम्ही ऑन केला तर पुन्हा आवाज रिपीट होऊ शकतो. तर लक्ष द्या, पहिल्यांदा आपल्याला के ची व्हॅल्यू शोधायची आहे, जी की स्क्रीनवर तुम्हाला दिसते. के इज इक्वल टू डी मल्टिप्लाय बाय एन. आता डी आहे नंबर ऑफ डेज, एन आहे नंबर ऑफ विमेन. मग इथे आपण व्हॅल्यू पुट करणार, दॅट इज 15 मल्टिप्लाय बाय 8. आपल्याला के चा आन्सर मिळालं 120. ओके, के इज द कॉन्स्टंट अँड वी गॉट द आन्सर ऑफ कॉन्स्टंट ॲज 120. नाउ व्हॉट इज द क्वेश्चन? We have to find out the number of women required to complete the same work in how many days? इथे दिलेत 6 days. 6 दिवसात तेच सेम काम कंप्लीट करायला किती विमेन लागतील हे आपल्याला शोधायचे. मग आपल्याला के कॉन्स्टंट मिळालाय. आपण पुन्हा एकदा तेच स्टेटमेंट लिहायचं, डी मल्टिप्लाय बाय एन इज इक्वल टू के, कारण हे आपलं इक्वेशन आहे. आता के ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, दॅट इज 120. डी नंबर ऑफ डेज दॅट वी नो, दॅट इज 6. मग आपल्याला यामध्ये एन ची व्हॅल्यू शोधायची, म्हणजेच याचा अर्थ हा जो 6 इकडे डाव्या बाजूला आहे तो तुम्हाला उजव्या बाजूला शिफ्ट करायचे. आणि ज्यावेळी तुम्ही एखादा नंबर डाव्या बाजू पकडून उजवी बाजू किंवा उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे शिफ्ट करतात, त्याचे ऑपरेशन्स चेंज होतात. ऑपरेशन्स म्हणजे काय? जे काही मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन जे काही असेल त्याचं रिव्हर्स मध्ये आपल्याला ऑपरेशन करावं लागतं. इथे आहे मल्टिप्लिकेशन, मग इकडे गेल्यानंतर त्याचं डिव्हिजन होणार आहे. मग 120 डिवाइड बाय 6. मग तुम्हाला माहितीये 120 ला जर 6 ने भाग लावला तर आपण 6 एके 6, 6 दुने 12 आणि 6 शून्य 0, म्हणजे एन ची जी किंमत आहे नंबर ऑफ विमेन दॅट वी गॉट ॲज 20. म्हणजेच इनव्हर्स प्रोपोर्शन कसं आहे तुमच्या लक्षात आलं बघा. जेव्हा 8 दिवसात सेम काम कंप्लीट करायला 15 विमेन लागतात, तेच सेम काम कंप्लीट करायला जर 6 दिवसात आपल्याला कंप्लीट करायचं असेल तर आपला पहिला अंदाज होता नक्कीच आपल्याला आवाज येत नाही. ओके, सगळ्यांना प्रॉब्लेम आहे का आवाजाचा? येस मॅम. नो मॅम. आवाज डबल येतो एखाद्या वेळेला किंवा ना खर खर करतो, माईक जरी बंद असला तरी. मॅम तुमचा आवाज मॅम तुमचा आवाज किती जणांना आवाज क्लिअर येतो? हँड रेज करा. ज्यांना आवाज क्लिअर येतोय त्यांनी हँड रेज करा. दीपाली, श्रुती, स्वरा, अनुष्का, मानसी यांना आवाज क्लिअर येतोय. ओके, माझा नेटवर्क मध्ये तर काही प्रॉब्लेम नाहीये, रेंज आहे व्यवस्थित. एकदा तुम्ही रिजॉइन केलं तरी चालेल. प्रॉब्लेम नाहीये. मॅम तुमचा आवाज डबल येतोय. येस मॅम. ओके ओके, आय विल चेक, जस्ट अ मिनिट. येस मॅम, तिकडे नेटवर्क असेल.
आता आवाज येतो माझा? मॅम तुमचा आवाज आणखीन डबल रिपीट होतोय. मॅम कोणी जरी बोललं तरी आवाज रिपीट येतोय डबल डबल. येस मॅम. आता येतोय का आवाज? आता येतोय व्यवस्थित? आता येतोय मॅम. येस मॅम आता येतोय. ओके, तुम्ही मॅम गुतत गुतत येतोय. तुम्ही माईक ऑफ करा सगळे आणि सगळ्यांना आवाज येतोय का? जर येत असेल तर हँड रेज करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्ही माईक ऑफ केल्यानंतर माझा आवाज येतोय. हँड रेज करा, देन आय विल अंडरस्टँड. ओके, म्हणजे आता बऱ्यापैकी सगळ्यांना आवाज येतोय. तर तुम्ही तुमचा माईक ऑफच ठेवा. ज्यावेळी अगदीच काहीच समजत नसेल त्यावेळी मला तुम्ही माईक ऑन करून विचारलं तरी चालेल. ओके, मेसेज मध्ये थम्स अप करा जर व्यवस्थित आवाज असेल तर. मॅम चॅट बॉक्स ओपन नाही करायला ते सुद्धा ओपन नाहीये. ओके ओके फाईन. हँड रेज केलाय? ठीक आहे. ओके फाईन, आय विल स्टार्ट. आता सगळे माईक ऑफ करा. कधी कधी होतो नेटवर्कचा इश्यू, तर आपण करू ऍडजस्ट. ओके, तर जेव्हा 15 विमन होत्या त्यावेळी ते काम 8 दिवसात पूर्ण होत होतं. पण जेव्हा 6 दिवसात काम पूर्ण करायचं होतं त्यावेळी नक्कीच नंबर ऑफ विमेन ज्या आहेत त्या आपल्याला इन्क्रीज कराव्या लागतील आणि तेच सेम आन्सर आपल्याला मिळालं. n इज इक्वल टू 20. म्हणजे नंबर ऑफ विमेन आपल्याला 20 जेव्हा असतील त्यावेळी ते काम 6 दिवसात पूर्ण होईल. तर अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर आता एक एक्झाम्पल अजून एक जे सॉल्व्ह केलेले टेक्स्टबुक मध्ये ते मी एक्सप्लेन करते, किंवा आपण डायरेक्टली एक्सरसाइज मधलं सॉल्व्ह केलं तरी चालेल. आता एक्सरसाइज मध्ये मॅम पेज नंबर किती आहे? पेज नंबर ना, एक मिनिट हा, पेज नंबर आय विल सी. पेज नंबर 40 नंबरचं पेज आहे. 40 पेज नंबर 40. ठीक आहे, सगळे पेज नंबर 40 ओपन. आणि आता आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. जो पहिला क्वेश्चन आहे त्यामध्ये फक्त काय दिलंय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. तुम्हाला फक्त ओळखायचे की कुठले स्टेटमेंट जे आहेत ते इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आहेत. तर फर्स्ट दिलेला आहे त्यांनी, नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाइम टेकन बाय देम टू कम्प्लीट द जॉब. ज्यावेळी कामगार, काम आणि वेळ असे एक्झाम्पल असतात त्यावेळी नक्कीच ते इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये असतात. म्हणजे हे इनव्हर्सच एक्झाम्पल आहे. आता नेक्स्ट जे आहे ते बघा, number of pipes of same size to fill a tank and the time taken by them to fill the tank. आता पाईपचा सेम साईज आहे त्यांनी दिलाय, त्याच्यातून तुम्हाला टँक भरायचंय आणि काय दिलेलं आहे, आणि टाइम टेकन बाय देम टू फिल द टँक. आता साईज जर सेम आहे पाईपची, मॅम मी सांगू? हा कोण सांगेल? मॅम मी शिंदे सांगू? मॅम कितवा प्रश्न आहे तो? क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 चा सेकंड मॅम, इन्व्हर्शन व्हेरिएशन. मॅम डिस्टन्स. काय इन्व्हर्स येईल? व्हेरिएशन काय येईल? एक्सप्लेन करशील? मॅम म्हणजे क्वेश्चन नंबर 1 चा 2 ना. हा, मग मॅम त्याचा इन्व्हर्स व्हेरिएशन येईल आन्सर. हो तू सांगितलंस पण ते इन्व्हर्स इन्व्हर्स मॅम, कारण की ते आपण इन्व्हर्स व्हेरिएंट म्हणजे ते त्याच्यावर डायरेक्ट आपण रिपोज नाही करू शकत. तसं डायरेक्ट म्हणजे जसं आपले पैसे म्हणजे आपण जर का एखाद्या वस्तूला म्हणजे पैसे जसे वाढवा दिले तशी ती वस्तू वाढवा येते. तसं इथं म्हणजे आपल्याला टाइम कमी केला की टँक ते होतं त्याच्यासाठी. टाइम कमी केल्यावर काय होतं? टाइम कमी केल्यावर
मॅडम मॅम आवाज आपल्या हा बचत आदम बोल, तुझा आवाज येतोय. यस मॅम आपल्या टायमाची बचत होते आणि आपल्या त्या टायमामध्ये आपले वेगळे विविध काम होऊन जातात. मॅम मी सांगू अनुष्का? मॅम मी अनुष्का सांगू बोल. 1 मिनिट प्रीती, अनुष्का बोलेल त्याच्यानंतर तू बोल. ओके, अनुष्का बोल. येस मॅम. वर्कर्स जर जास्त असतील तर वेळ कमी लागेल आणि वर्कर्स जर कमी असतील तर वेळ जास्त लागेल त्याच्यामुळे. हा, तो क्वेश्चन नंबर 1 चा 1 पार्ट झाला, पण मी सेकंड विचारतीये. नंबर ऑफ पाइप्स ऑफ सेम साइज टू फिल अ टँक अँड द टाइम टेकन बाय देम टू फिल द टँक. मॅम मी ओके मॅम. सांगू हा हा जर का पाईप जास्त असतील तर टँकर लवकर भरेल आणि पाईप कमी असेल तर टँकर लेट भरेल. येस, व्हेरी गुड. हे मी एक्सप्लेनेशन विचारत होते. कोणी सांगितलं? प्रीती ना? येस मॅम. व्हेरी गुड, ऍब्सोल्युटली करेक्ट. जर तुम्ही मॅम समजा 4 मला किती कवच सांगायचं होतं उत्तर. ओके, व्हेरी गुड प्रीती. आपण जेव्हा समजा 10 पाईप आपण जॉईन केल्या आणि टँक भरतोय आपण, तर ऑब्व्हियसली वेळ हा कमी लागणार आहे. पण त्या 10 पाईपच्या जागी जर आपण 2च पाईप आपण जोडल्या आणि आपल्याला टँक भरायचंय, तर ऑब्व्हियसली त्याला वेळ लागणार आहे. कारण जेव्हा 10 पाईप मधून पाणी पडतं तेव्हा ते लवकरच भरणार आहे. जेव्हा 2 पाईप मधून पडतंय त्यावेळी ते काय होणार आहे? वेळ जास्त लागणार आहे. मीन्स इट इज इनव्हर्स व्हेरिएशन. ओके, व्हेरी गुड. The next question it is petrol filled in the tank of vehicle and its cost. बघा, पेट्रोल टँक मध्ये आपण व्हेइकलच्या भरतोय, म्हणजे जी गाडीची टाकी असते त्याच्यामध्ये जेव्हा आपण पेट्रोल भरतो ते आणि त्याची कॉस्ट यांचं डायरेक्ट व्हेरिएशन असेल की इनव्हर्स व्हेरिएशन असेल? कोण सांगेल? डायरेक्ट मॅम. डायरेक्ट व्हेरिएशन. ऍब्सोल्युटली करेक्ट. मॅम डायरेक्ट. येस. याचा अर्थ काय? समजा तुम्ही 2 लिटर पेट्रोल टाकले आणि त्याची किंमत 200 रुपये आणि तुम्हाला 3 लिटर पेट्रोल टाकायचं, म्हणजे तुम्ही पेट्रोल इन्क्रीज केलं तर त्याची कॉस्ट पण ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार. असं होतं का रे? 10 लिटर पेट्रोल तुम्ही 100 रुपयात घेतलं आणि 20 लिटर 50 रुपयात नो घेतलं, मॅम. असं होतं का? नो. म्हणजे नो हे मॅम. काय आहे? डायरेक्ट व्हेरिएशन आहे. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला आता डिफरन्स कळाला की इनव्हर्स कसं असतं आणि डायरेक्ट कसं असतं. आता नेक्स्ट वन मोर क्वेश्चन इज देअर. एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि त्याची त्रिज्या यांचं रिलेशन कसं आहे? डायरेक्ट आहे की इनव्हर्स डायरेक्ट. आहे? डायरेक्ट डायरेक्ट मॅम. व्हेरिएशन. मॅम डायरेक्ट मी सांगू मॅम. का त्याचं कारण? हा, मॅम म्हणजे जसं वर्तुळ मोठं काढू तसं रेडियस वाढत जाईल. हा, म्हणजेच रेडियस जर वाढली तर एरिया वाढणार. छोट्या सर्कलचा एरिया छोटा राहणार. जसं तुम्ही रेडियस वाढवली त्याचा सर्कलचा एरिया वाढणार. म्हणजे हे डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये आहेत, इनडायरेक्ट मध्ये नाही. म्हणजे पहिले 2 एक्झाम्पल इनव्हर्स प्रोपोर्शनचे, सेकंड 2 आर डायरेक्ट प्रोपोर्शन. ठीक आहे, अंडरस्टूड? येस मॅम. ओके. येस नाउ मॅम. नेक्स्ट क्वेश्चन इज, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू आता. इथे काय दिले बघा. इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours. म्हणजे 15 कामगार जेव्हा एखादी भिंत बांधतात तेव्हा ती पूर्ण भिंत बांधून 48 तासात होते. मग त्यांनी क्वेश्चन असं विचारलंय, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. आता वेळ कमी केलाय आणि तुम्हाला विचारले हाऊ मेनी वर्कर्स विल रिक्वायर्ड. तर अशा वेळी आपलं असतं इनव्हर्स व्हेरिएशन. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा आपल्याला कॉन्स्टंट शोधावा लागेल, दॅट इज के. मी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवते स्क्रीनवर. जस्ट अ मिनिट. ओके, just a minute. I'll share the screen. Okay.
आता क्वेश्चन मध्ये आपल्याला पहिल्यांदा कन्सिडर करावं लागेल वर्कर्सला आपण W कन्सिडर करू. ठीक आहे, वर्कर्स मीन्स W आणि W हे इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये आहेत वेळ टाइम. म्हणजे मी आता असं इक्वेशन लिहिलं W अल्फा 1/T. मग आपल्याला हे इक्वेशन हे जे एक्सप्रेशन आहे ते इक्वेशन मध्ये कसं लिहिणार W into T that is K means K is constant. मग W म्हणजे काय होता नंबर ऑफ वर्कर्स. आता पहिल्यांदा नंबर ऑफ वर्कर्स आहे 15 पण वेळ किती लागतोय 48 hours. मग आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आन्सर काय येईल 15 8 that is 12 and 720 170. मॅम 720 yes 720. 20 हा येस 720 वी गॉट आन्सर ॲज K. आता K मिळाला आपल्याला. आता त्यांनी काय विचारलंय आपल्याला हाऊ मेनी वर्कर्स. म्हणजे आता W आपल्याला माहित नाहीये. कधीही माहित नाहीये ज्यावेळी टाइम दिलाय 30 hours म्हणजे W into 30 is equal to K that is 720. That is 720 means W is equal to 720 divided by 30. 720 divided by 30. Now 0 0 will get cancelled and 3 1s are 3, 3 2s are 6 and 1 remaining and 3 4s are 12. म्हणजे ज्यावेळी 15 कामगार होते त्यावेळी 48 तासात झालं. पण आता वेळ कमी केलाय 30 तासात काम करायचं असेल तर नक्कीच आपल्याला कामगार वाढवावे लागतील कारण आपण वेळ कमी केलाय. मग कामगार आपल्याला लागतील 24. आधी लागत 15 आता लागतात 24. समजलं? Yes, ma'am. येस मॅम. ओके. Yes, नाव Yes, नेक्स्ट क्वेश्चन. ओके. Yes, तुम्ही सगळे हुशार आहे रे त्यामुळे तुम्हाला लवकर समजतं. हो ना? येस येस नो? मॅम. येस. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं. Yes, ma'am. ओके. 120 bags of half liter milk म्हणजे 120 बॅग की ज्या हाफ लिटर मिल्क बघा 120 bags of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. म्हणजे अर्ध्या लिटरच्या 120 बॅगा कशाच्या मिल्कच्या या मशीनने फिल करायला म्हणजे त्या बॅग पॅक करायला 3 मिनिट्स लागतात. ठीक आहे. तर फाइंड द टाइम टू फिल सच 1800 बॅग्स. आता त्यांनी सांगितलंय की वेळ शोधा ज्यावेळी 1800 बॅग तुम्हाला पॅक करावे लागतील मशीन थ्रू. म्हणजे ज्यावेळी मशीन बघा ज्यावेळी तुम्ही बॅग वाढवता त्यावेळी वेळ कमी लागतो की जास्त लागतो? काय मॅम? ma'am. मॅम वेळ जास्त लागतो. हे बघा आता 120 बॅग जेव्हा पॅक करायला 3 मिनिट लागतात. माईक मॅम? ऑफ करा. हा स्वप्नाली मॅक चालू केलं का तुमचा डबल आवाज येतोय. ओके माईक ऑफ कर. मॅम मी सांगू आन्सर. मॅम मी सांगू आन्सर प्लीज. मॅम मी एक मिनिट तृप्ती का? नो मॅम प्रीती. प्रीती तुला चान्स मिळाला ना. आपण अजून कोणी ज्याला चान्स नाही मिळाला त्याला बघू. हा आणि जर कोणी असेल तर तुला सांग. सांगू अनुष्का. मॅम मी सांगू ईश्वरी. ईश्वरी हा तू बोल. ईश्वरी बोल. मॅम 24 आन्सर त्याचा. कसं शोधलं? मॅम त्याची व्हॅल्यू काढली. कशी काढली? तेच तर विचारते मी. कशी काढली? If n minus 5t is equal to 48 and t is equal to k 720 is equal to k n multiply t is equal to 720 if t is equal to
30 n multiply 30 is equal to 720 n is equal to 720 30 मॅम आणि आन्सर आलं यांचं 24 मॅम. डिव्हिजन केलं हो मॅम. ओके. अजून कोण सांगेल? मॅम आपला तर तिसरा क्वेश्चन चालू आहे ना. हा म्हणूनच मी म्हटलं. मी सांगू अनुष्का आन्सर? मॅम हे पहिलं मॅम मला वाटतं हे पहिले म्हणजे हे दुसऱ्या क्वेश्चनचं आन्सर सांगितलं तिने. येस, जे आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलं होतं. ओके. हा कोण सांगेल आता नेक्स्ट क्वेश्चन? मॅम मी शिंदे. शिंदे. म्हणजे मॅम उत्तर सांगू का म्हणजे क्वेश्चन मॅम क्वेश्चन कसं सॉल्व्ह केलं ते का? हा कसा सॉल्व्ह केला ते? तिसरा मॅम बी इज इक्वल टू के टी ई वेन b is equal to 20 then t is equal to 3 120 equal by 3 multiply k multiplication by k मराठीत सांगितलं तरी चालेल. 120 भागिले 120 मॅम मी इंग्लिश मधूनच सांगते. 120 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू के 14 आन्सर आला मॅम. त्याचं भागाकार केल्यावर म्हणजे डिव्हिजन केल्यावर 14 के द इक्वेशन 18 in b is equal to 14 multiplication on t 1080 in is equal to 14 multiply by t e म्हणजे त्याचा 140 म्हणजे 14 आणि 118 म्हणजे 1800 मॅम त्याचा आन्सर इज इक्वल टू 14 त्याला 14 टाइमचा राहील आणि टाइम त्याचा मिनिट आला 45 मिनिट. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. 45 मिनिट्स येणार. आणि ऑब्व्हियसली जेव्हा 120 बॅग साठी आपल्याला 3 मिनिट लागतात तर 1800 बॅग साठी नक्कीच वेळ आपल्याला जास्त लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे आन्सर आलंय 45 मिनिट्स. तर अशा प्रकारे आपल्याला टाइम, वर्क आणि स्पीड याचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे. पहिल्यांदा तुम्हाला फर्स्ट थिंग काय बघावी लागेल की वेदर दॅट गिवन इक्वेशन इज इन डायरेक्ट प्रोपोर्शन ऑर इनव्हर्स प्रोपोर्शन. ते कळाल्यानंतर तुम्हाला सॉल्व्ह करायला काहीच प्रॉब्लेम नाही. आता ते कळाल्यानंतर जर डायरेक्ट असेल तर तुमचं एक्सप्रेशन कसं येईल? समजा एक्स आणि वाय डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये तुम्ही काय लिहिणार? एक्स अल्फा वाय म्हणजेच एक्स इज इक्वल टू के वाय. मग के एका बाजूला राहणार आणि एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के असं असतं. म्हणजे डिव्हिजन असते ज्यावेळी के ची डिव्हिजन असते म्हणजे एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के असतं त्यावेळी ते डायरेक्ट असतं. आणि एक्स इंटू वाय असतं म्हणजे मल्टिप्लिकेशन जेव्हा के येतो त्यावेळी तो इनडायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतो. ओके, या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवलं की तुम्हाला या चॅप्टर मधलं कोणतंही कसंही एक्झाम्पल विचारलं तरी तुम्हाला येईल सॉल्व्ह करायला. ओके ओके मॅम. येस, नाव नो एनी डाऊट ना? नो मॅम. मॅम तुम्ही आता काय बोलला होता ते प्लीज रिपीट करता? ओके. ज्यावेळी तुम्ही माईक ऑफ करा. ज्यावेळी दोन चलामध्ये जसं की एक्स आणि वाय यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन असतं त्यावेळी त्या दोघांची डिव्हिजन ही कॉन्स्टंट असते म्हणजे एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के असतं. पण ज्यावेळी एक्स आणि वाय हे इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये असतात त्यावेळी त्याचं मल्टिप्लिकेशन हा कॉन्स्टंट असतो म्हणजे एक्स मल्टिप्लाय बाय वाय इज इक्वल टू के. अंडरस्टूड नाव?
येस मॅम. येस मॅम. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट चॅप्टर आज स्टार्ट करायचं आहे, ज्याचं नाव आहे, कोण रीड करेल? नाव काय आहे? मॅम मी शिंदे. मी क्वाड्रिलेटर कंट्रीशेस अँड टाइप्स. ओके. टीचर स्वप्नालीने कन्स्ट्रक्शनचा उच्चार वेगळा केला होता. हा हा ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही प्रयत्न करता, ती खूप छान गोष्ट आहे. I'll read the chapter name, that is quadrilateral constructions and types. ओके. आता quadrilateral म्हणजे काय? क्वाड ह्या शब्दाचाच अर्थ असतो 4 आणि लॅटरल म्हणजे बाजू. म्हणजे ज्या आकृतीला 4 बाजू असतात त्याला क्वाड्रिलॅटरल म्हणतात. पण त्या 4 बाजू ह्या क्लोज झाल्या पाहिजेत. असं नाही की 1 2 3 4 जसं झिगझॅग आपण काढतो तशा 4 जर लाईन सेगमेंट असतील म्हणजे रेषाखंड असतील तर त्याला आपण क्वाड्रिलॅटरल नाही म्हणू शकत. ज्यावेळी एखादी बंद आकृती असते आणि ज्यामध्ये 4 बाजू असतात त्याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतो. म्हणजे काय इंग्लिशमध्ये त्याचं स्टेटमेंट कसं लिहाल तुम्ही? अ क्लोज्ड फिगर विच इज हॅव्हिंग 4 साइड्स दॅट इज कॉल्ड ॲज क्वाड्रिलॅटरल. आणि 4 साइड्स असतात त्यावेळी 4 अँगल्स पण असतात आणि त्यावेळी 2 डायगोनल्स पण असतात. फॉर एक्झाम्पल, आता तुमच्या टेक्स्टबुक मधलं हे जे पेज आहे यावर एक आकृती दिली आहे बघा इथे. PQRS याला आपण म्हणतो क्वाड्रिलॅटरल, म्हणजे 4 साइड असणारी बंदिस्त आकृती. आता इथे जेव्हा 4 बाजू आहेत त्यावेळी 4 अँगल पण आहेत. म्हणजे अँगल P, अँगल Q, अँगल R अँड अँगल S. 4 बाजू झाल्या. आता इथे लिहिलंय 2 डायगोनल्स. डायगोनल्स म्हणजे काय? ज्यावेळी एखाद्या बंदिस्त आकृतीमध्ये विरुद्ध व्हर्टेक्स म्हणजे विरुद्ध बिंदू जे असतात ते एकमेकांना जर जोडले तर त्या रेषाखंडाला आपण म्हणतो डायगोनल. इंग्लिश मध्ये काय म्हणणार आपण? When opposite vertex join each other by line segment, that is called as diagonal. And this quadrilateral is having only 2 diagonals because opposite vertex, here it is P and R and here it is Q and S. म्हणजे यामध्ये फक्त 2च डायगोनल आहेत, कारण विरुद्ध जे बिंदू आहेत ते फक्त 2च आहेत. 2 जोड्या आहेत, ही एक जोडी आणि ही एक जोडी. मग क्वाड्रिलॅटरलला 4 बाजू, 4 कोन आणि 2 डायगोनल असतात. ठीक आहे. असे सगळे मिळून 10 एलिमेंट असतात आणि याच्यावरच आपल्याला नेक्स्ट पॉइंट जो आहे तो बघायचा आहे. आता कन्स्ट्रक्शन आहे तुम्हाला. कन्स्ट्रक्शन म्हणजे कसा तुम्हाला तो क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करायचा आहे, म्हणजे जॉमेट्री आहे. ओके. तर पहिल्यांदा त्यांनी काय दिलंय की या 10 जे एलिमेंट आहेत, कोणते 10 एलिमेंट? 4 अँगल, 4 बाजू आणि 2 डायगोनल. यापैकी कमीत कमी तुम्हाला 5 एलिमेंट तरी माहिती पाहिजेत. 5 एलिमेंट म्हणजे 4 बाजू, एखादा कोन किंवा 2 कोन, 2 बाजू आणि 1 डायगोनल. असे सगळे मिळून जर 5 एलिमेंट तुम्हाला माहित असतील तर तुम्ही तो जो काही क्वाड्रिलॅटरल आहे तो तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता, म्हणजे ड्रॉ करू शकता. आता यामध्ये त्यांनी काय दिलंय? पहिला पार्ट दिलाय की तुम्ही कशा प्रकारे तो जो क्वाड्रिलॅटरल आहे तो ड्रॉ करू शकता. पहिलं काय दिलंय बघा? टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ द लेंथ्स ऑफ 4 साइड्स अँड अ डायगोनल इज गिवन. आता इथे काय काय दिलंय? 4 बाजू दिल्या आणि 1 डायगोनल, म्हणजे 4 अधिक 1 5 आपल्याला एलिमेंट माहिती आहेत. म्हणजे आपण क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करू शकतो. कसा करू शकतो? आता 4 बाजू दिलेल्या आहेत म्हणजे आपण जे काही डिस्टन्स आहे ते आपण ड्रॉ करून ते करू शकतो. पण स्टार्ट कसं करायचं? समजा आता तुम्ही स्टार्ट केलंय इथून PQ. हा जो PQ तुम्हाला दिसतोय याचं तुम्ही अंतर घेतलं नेहमीप्रमाणे, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली, लाईन सेगमेंट ड्रॉ केला ज्याचं माप आहे
5.6 सेंटीमीटर म्हणजे 5.6 सेंटीमीटर. तर ते तुम्ही इझिली तुमच्या स्केल थ्रू तुम्ही ते मेजर करून तुम्ही त्याला पॉइंटला नाव देऊ शकता. पी पॉइंट स्टार्टिंग पॉइंट, क्यू पॉइंट, एंड पॉइंट. आता यानंतर काय करायचं असतं, तुमचं कंपास जो असतो, कंपास म्हणजे ज्यामध्ये एक टोक असतं आणि एकात तुम्ही पेन्सिल अटकवता, ठीक आहे. तर त्याच्या आधारे तुम्हाला कंपासच्या आधारे तुम्हाला काय करायचंय, पी या बिंदूपासून PS जे अंतर आहे त्याला एक आर्क ड्रॉ करायचा म्हणजे कंस काढायचा. इथे दाखवते मी खाली, त्यांनी तो दाखवलेला नाही, ठीक आहे मी सांगते. इथे काय करायचं, इथे P या बिंदूवर ओके मॅम. कंपासचं एक टोक ठेवायचं आणि 4.3 अंतर घेऊन इथे एक आर्क कंस काढायचा. यानंतर Q या बिंदूवर दुसरं टोक ठेवायचं म्हणजे कंपासचं एक टोक ठेवायचं आणि त्यानंतर QS म्हणजे हा जो डायगोनल आहे त्याचं माप आहे 6.2. मग 6.2 हे अंतर कंपास मध्ये घेऊन पुन्हा एक इथे आर्क ड्रॉ करायचा. मग या दोघांचा आर्क जिथे एकमेकांना छेदलाय तो झाला तुमचा S पॉइंट. ओके. त्यानंतर तुम्हाला SQ हे ऑलरेडी जे 6.2 डिस्टन्स घेतले ते तुम्ही इंटरसेक्शन पॉइंट आणि Q याला जोडायचं म्हणजे तुम्हाला SQ लाईन मिळाली, PS लाईन मिळाली, PQ ऑलरेडी तुम्ही ड्रॉ केला होता. याच्या नंतर काय करायचं, S आणि Q याला बेस कन्सिडर करायचा, पाया. आणि त्यानंतर Q या बिंदूवर कंपासचं एक टोक ठेवून R पर्यंत जे अंतर आहे ते 5 ते तुम्ही कंपासच्या साहाय्याने घ्यायचं आणि S पासून जे R पर्यंत ते 7 कंपासच्या साहाय्याने घ्यायचं. पुन्हा त्या दोन आर्कचा कंसाचा जिथे इंटरसेक्शन झालाय, क्रॉस झालाय तो पॉइंट तुम्ही R घ्यायचा आणि R पासून Q आणि R पासून S असे पॉइंट जॉईन करायचे. अशा प्रकारे तुमचा क्वाड्रिलॅटरल ड्रॉ होतो PQRS, ज्यामध्ये आपल्याला 5 एलिमेंट्स माहिती होते, त्यातल्या 4 होत्या साइड्स आणि एक होता डायगोनल. ओरली समजलं तुम्हाला जे काही सांगितलं ते? येस मॅम. ओके. आता मी काय करते, Yes, ma'am. तुम्हाला ड्रॉ करून दाखवते, पण माझं एक्झॅक्ट 5.6 मला घेता येणार नाही स्केल सारखं. मी फक्त एक अंदाजे तुम्हाला दाखवू शकते, ठीक आहे. जस्ट अ मिनिट. ओके. आता इथे बघा, समजा आता मी काय केलं, पहिल्यांदा बेस ड्रॉ केला. असा मी काय करणार, बेस ड्रॉ करणार, त्याला नाव देणार P आणि Q. मी इथे PQ नाव दिलं आणि याचं अंतर तुम्हाला स्केलमध्ये व्यवस्थित घ्यायचंय. मी स्केलमध्ये काय घेणार, 5.6. काय घेणार, 5.6. ओके. जस्ट अ मिनिट. 5.6 घेतल्यानंतर काय होणार आहे इथे, ओके. आवाज आता येत असेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, Q या बिंदूवर एक कंपासचं टोक ठेवून तुम्हाला 6.2 डिस्टन्स घ्यायचं. म्हणजे काय करायचं, इथे कंपासचं एक टोक ठेवायचं आणि त्याच्यानंतर जिथे तुमचं अंतर येईल 6.2 तिथे एक आर्क ड्रॉ करायचा. त्यानंतर P पासून पण पुढच्या पॉइंटचं जेवढं अंतर आहे म्हणजे S पर्यंतचं ते अंतर समजा 4.3 आणि तुम्ही इथे कुठेतरी असं तुमचा आर्क इंटरसेक्ट होणार आहे. त्यानंतर काय करणार, हा जो पॉइंट तुम्हाला मिळाला इंटरसेक्शनचा तो तुम्ही इथे जोडणार आणि इथून हा पॉइंट जो मिळालाय तो आपण इकडे जोडणार आहोत, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला पहिल्यांदा या 3 बाजू मिळाल्या, त्याला तुम्ही जे काही डिस्टन्स आहे, समजा हे काय होतं, मॅम तुमचा आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये माझा, आता येतोय?
येस मॅम. ओके. मग इथे आपलं जे काही डिस्टन्स असेल ते तुम्हाला डिस्टन्स इथं मेन्शन करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही सेंटीमीटर, मीटर ते प्रत्येक वेळी लिहायचं असतं. इथे 6.2 सेंटीमीटर येणार इथे. 6.2 सेंटीमीटर हे आता तुम्ही लिहा. मी फक्त नंबरिंग दाखवते तुम्हाला. त्यानंतर पुन्हा काय होणार? आता हा जो आहे तो आपला काय होणार आहे? बेस होणार आहे. म्हणजे कोणता? SQ. हा जो S आहे आणि हा जो Q आहे हा बेस कन्सिडर करायचा आणि हा बेस कन्सिडर केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की इथे Q आणि R हे डिस्टन्स 5 सेंटीमीटर घ्यायचे. म्हणजे Q पासून इथे आता एक कंपासचं टोक ठेवायचं आणि 5 सेंटीमीटर जिथे कुठे येईल तिथे असा आर्क ड्रॉ करायचा. त्याच्यानंतर S या बिंदूवर पुन्हा कंपासचं टोक ठेवायचं आणि S पासून R पर्यंतचं अंतर 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे ते समवट इथे कुठेतरी येईल. त्यानंतर तुम्हाला तो पॉइंट मिळाला. हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे त्याने इथे जॉईन करायचा आणि पुन्हा हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तुम्हाला तिथून पॉइंट Q ला तुम्हाला हा जॉईन करायचा आहे. आणि जे काही अंतर आहे ते तुम्हाला लिहून काढायचे. काय अंतर आहे? 7 आणि 5 सेंटीमीटर. म्हणजे इथे अंतर होतं 7 आणि इथे अंतर होतं 5 सेंटीमीटर. ओके. अशा प्रकारे तुम्हाला ज्यावेळी 4 बाजू आणि एक डायगोनल दिला असतो त्यावेळी तुम्ही अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन करायचं. आता समजलं? यस मॅम. येस मॅम. यामध्ये काही प्रॉब्लेम? ओके. आता नेक्स्ट कन्स्ट्रक्शन कसं दिलंय? ही पहिली कन्स्ट्रक्शन झाली. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांनी दिलंय की ज्यावेळी 3 बाजू आणि 2 डायगोनल दिलेले असतात. 3 बाजू आणि 2 डायगोनल. अशा वेळी काय करायचं? पहिल्यांदा 2 बाजू काढायच्या. जसं मगाशी आपण काढलं सेम तसं काढायचंय. पहिल्यांदा 2 बाजू, कोणत्याही 2 बाजू, एक बेस त्याच्यानंतर एक बाजू आणि नंतर डायगोनल. त्याचे जे काही अंतर आहे ते कंपासनी घेऊन तुम्हाला काय करायचंय? कन्स्ट्रक्ट करायचे आर्क आणि जिथे इंटरसेक्शन पॉइंट असेल तिथे तुम्हाला तो पॉइंट आणि त्या बेसचा जो व्हर्टेक्स आहे त्याला जॉईन करायचं. अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला येतील का सॉल्व्ह करायचा कन्स्ट्रक्शनचे? येस मॅम. ओके. तर हा चॅप्टर आहे ना तुम्हाला उद्याच्या एक्झामला? मॅम आम्हाला म्हणजे मॅम तुम्ही 42 पेज नंबर काढा ना. 42 पेज नंबर पेज नंबर एक मिनिट हा. आहे ते उदाहरण येऊ शकतं. आय नंबरची म्हणजे डबल आय ची आकृती येऊ शकते सर म्हटले होते. डबल आय म्हणजे मॅम ही कशी 1 नंबर आहे? एक्झाम्पल 2. अच्छा, हा 2 रोमन लेटर आहे ते. रोमन लेटर मध्ये ते डबल आय म्हणजे सेकंड असतं. ओके. सेकंड नंबर. हा मग ते तुम्हाला येतं का? सर असे आम्हाला म्हटले की ती येऊ शकते म्हणे ती. मॅम ते एक्सप्लेन करून आहे आम्हाला. ओके. मग तुम्हाला प्रॅक्टिस केली का त्याची? मॅम केली. ओके. मग या चॅप्टर मध्ये तुम्हाला डाऊट आहे कुठे की तो मी एक्सप्लेन करू शकते? नो मॅम, नो मॅम करायची क्लास संपल्यावर. नो मॅम. ओके. नो मॅम, नो डाऊट. ओके. म्हणजे सगळ्यांना उद्या आउट ऑफ येणार ना? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. ओके. मग मी आता एक क्वेश्चन देते, तुम्ही सॉल्व्ह करायचं. ठीक आहे? क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करायचा की ज्यामध्ये 3 बाजू आहेत. बाजू लिहून घ्या. QR बाजू आहे 4 सेंटीमीटर. RS बाजू आहे 5.2 सेंटीमीटर. SP आहे. मॅम प्लीज रिपीट करा, तुमचा आवाज येत नाहीये.
QR 4 सेंटीमीटर. तुम्ही माईक ऑफ करा ना. त्याच्यानंतर RS 5.2 सेंटीमीटर. SP 3 सेंटीमीटर. मॅम कोणीतरी डबल डबल बोलते त्याच्याने आवाज येत नाही नीट. ओके. अँगल ओके, ठीक आहे. चालेल, काही हरकत नाही. मी लिहून देते. चालेल ना. जस्ट अ मिनिट. QR 5 सेंटीमीटर फाय. ओके. RS 6.2. QR तर 4 सेंटीमीटर सांगितली होती. ठीक आहे, 4 घ्या, काही हरकत नाही. 1 मिनिट, पुन्हा चेंज करू आपण, काही प्रॉब्लेम नाही. याला आपण घेऊ 4. याला सांगितली होती मी 5.2. त्याच्यानंतर आहे SP 4 सेंटीमीटर. SP 4 सेंटीमीटर आणि SP 4 सांगितली का 3 सांगितलेली मी? 3 मॅम. ओके 3 लिहिते. ठीक आहे. हा जो आहे तो 3 करू आपण. फाईन. SP 3. ओके. आता अँगल लिहा. अँगल R. अँगल R आहे तुमचा, जस्ट अ मिनिट, 60 डिग्री आणि अँगल S आहे 75. अँगल S आहे 75. ओके. आता तुम्हाला हा होमवर्क म्हणून करायचंय, कारण आता आपल्याकडे थोडा वेळ आहे. ठीक आहे. हा एक होमवर्क करा. आणि काय मॅम आम्हाला पुढचा तास नाही घ्या ना. पुढचा का नाही आज तुम्हाला? मॅम आम्हाला रोज एकच असतो. मॅम आम्हाला रोज एकच क्लास राहतो. ओके. मग तुम्ही आता प्रॅक्टिस करा या क्वेश्चनची, आणि तुमच्या एक्सरसाइज मधलं एखादं एक्झाम्पल देते मी. एक्सरसाइज मधलं ना क्वेश्चन नंबर 4 करा. 8.1 एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 4 LMNO, की ज्यामध्ये LMLO 6 दिलीये आणि ONNM 4.5 दिलेली आहे आणि OM हा दिलाय 7.5. म्हणजे 4 बाजू आणि एक डायगोनल दिलेलं आहे. तर याची पण तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. येस मॅम. ओके मॅम. ओके. तर एकदम व्यवस्थित क्वेश्चन रीड करा. स्टेप बाय स्टेप क्वेश्चन सॉल्व करा आणि सगळं क्वेश्चन सॉल्व झाल्यानंतर रीचेक करायचं. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. यू हॅव टू रीचेक द आन्सर्स. ओके. झालं म्हणून पेपर देऊन येऊ नका. चेक करा तुमचं जे सॉल्व केलेलं आहे ते स्टेप बाय स्टेप करेक्ट आलं की नाही. ओके. मला माहिती आहे तुम्ही सगळे हुशार आहे, त्यामुळे सगळ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळतील. तर ऑल द बेस्ट एक्झामला. ओके. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. मला Thank you, नेक्स्ट ma'am. वीक मध्ये सांगा कसा पेपर गेलाय. ठीक आहे. ओके मॅम. ओके मॅम. ओके. चलो. हा, बाय मॅम. बाय बाय. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट मॅम. गुड नाईट. मॅम. गुड नाईट. सर्वांना बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट. बाय सर्वांना. बाय सर्वांना. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट फ्रेंड्स. गुड नाईट फ्रेंड्स.
गुड नाईट फ्रेंड्स. गुड नाईट.